नमस्कार. हेच फिटिंग करायच्या ह्या सत्रात आपलं स्वागत आहे. आता आम्ही ह्याच्याबद्दल शिकूया. आपण या सत्राच्या उद्दिष्टांवर एक नजर टाकूया. या सत्राच्या शेवटी आपण या बाबी करू शकाल. ड्रॉइंगनुसार वर्नियर हाईट गेजसह डायमेन्शन्स चिन्हांकित करणे. हॅक्सॉचा वापर करून धातू किंवा मेटल कापणे. अधिक उणे 0.25 मिलीमीटरच्या अचूकतेवर फाईल आणि फिनिश करण्यासाठी स्टेप्स पूर्ण करणे. चेन ड्रिल करणे, कापणे आणि चिपिंग करून जास्तीची मटेरियल काढून टाकणे. स्क्वेअर स्लॉटमध्ये एच फिटिंग करणे. चला तर मग आपण जाणून घेऊया फिटिंग म्हणजे काय. आवश्यक फिटिंग सुरक्षित करण्यासाठी डायमेन्शन्स किंवा आकार आवश्यक आकारात किंवा फॉर्ममध्ये आणल्यानंतर फिटिंग ही भागांच्या असेंब्लीशी संबंधित असते. फिटिंगसाठी आवश्यक कामे सहसा वर्क बेंचवर केली जातात. फिटिंग शॉपमध्ये करण्यात येणाऱ्या विविध कामांमध्ये मार्किंग, चिपिंग, सॉइंग, फाइलिंग, स्क्रॅपिंग, ड्रिलिंग, थ्रेड कटिंग इत्यादीचा समावेश असतो. चला आपण यासाठी आवश्यक टूल्सची यादी करूया. स्टील रूल, डॉट पंच, बेंच वाइज, बॉल पिन हॅमर, ड्रिलिंग मशीन, ड्रिल बिट, चिसल, वर्नियर कॅलिपर, फाइल्स, lubricating oil, hacksaw blade with frame, surface table, scriber, vernier height gauge, tri-square, micrometer, marking media. चला आता आपण ड्रॉइंगनुसार अधिक उणे 0.25 मिलीमीटरच्या अचूकतेवर फाईल आणि फिनिश करण्याची प्रक्रिया जाणून घेऊया. स्टील रूल वापरून त्याच्या आकारासाठी कच्चा माल तपासा. वर्क पीसेसला फाईल आणि फिनिश करा म्हणजे समांतरता आणि लंबवतता राखून 90 मिलीमीटर × 65 मिलीमीटर × 8 मिलीमीटर आकाराचा भाग 1 पूर्ण करा. उपलब्ध कच्चा माल आवश्यक आकारापेक्षा 3 मिलीमीटर मोठा असल्यास जास्तीच्या मटेरियलला हॅक्सॉने काढून टाका. भाग 1 च्या फेसवर मार्किंग मीडिया लावा. सरफेस बी पासून 10 मिलीमीटर, 35 मिलीमीटर, 55 मिलीमीटर आणि 80 मिलीमीटर वर्नियर हाईट गेज वापरून वर समांतर ओळी चिन्हांकित करा. सरफेस सी पासून 10 मिलीमीटर, 25 मिलीमीटर, 40 मिलीमीटर आणि 55 मिलीमीटर वर्नियर हाईट गेज वापरून वर समांतर ओळी चिन्हांकित करा. डॉट पंच आणि बॉल पिन हॅमर वापरून ड्रॉइंगनुसार विटनेस मार्क पंच करा. सेंटर पंच आणि बॉल पिन हॅमर वापरून रिलीफ होल पंच करा. चला आता आपण भाग 1 साठी जास्तीचा धातू काढून टाकण्याबद्दल जाणून घेऊया. भाग 1 वर कोपऱ्यात 3 मिलीमीटर व्यासाचे रिलीफ होल ड्रिल करा. जास्तीची मटेरियल काढून टाकण्यासाठी 3 मिलीमीटर व्यासाचे ड्रिल बिट वापरून भाग 1 वर ड्रॉइंगनुसार विटनेस मार्कवर चेन ड्रिल करा आणि नंतर 6 मिलीमीटर व्यासाचे ड्रिल बिट वापरून करा.
जास्तीचे मटेरियल कापून टाकण्यासाठी चेन ड्रिल केलेल्या होल्सवर चिपिंगचे काम केले जाते. भाग 1 चे आवश्यक डायमेन्शन्स मिळवण्यासाठी विविध ग्रेडच्या फाईली वापरून जास्तीची मटेरियल काढून टाका. आउटसाइड मायक्रोमीटर किंवा वर्नियर कॅलिपरने भाग 1 च्या आकाराचे मोजमाप करा. फिनिश करा आणि स्मूथ फाईल्स वापरून गुळगुळीत करा. चला आता आपण ड्रॉइंगनुसार भाग 2 साठी चिन्हांकित करूया. स्टील रूल वापरून त्याच्या आकारासाठी कच्चा माल तपासा. समांतरता आणि लंबवतता राखून भाग 2 ला 70 मिमी × 45 मिमी × 8 मिमी आकारात फाईल आणि फिनिश करा. उपलब्ध कच्चा माल आवश्यक आकारापेक्षा 3 मिमी मोठा असल्यास जास्तीच्या मटेरियलला हॅकसॉने काढून टाका. भाग 2 वर मार्किंग मीडिया लावा. वर्नियर हाईट गेज वापरून सरफेस बी पासून 25 मिमी आणि 45 मिमी समांतर ओळी चिन्हांकित करा. वर्नियर हाईट गेज वापरून सरफेस सी पासून 15 मिमी आणि 30 मिमी समांतर ओळी चिन्हांकित करा. डॉट पंच आणि बॉल पिन हॅमर वापरून ड्रॉइंगनुसार विटनेस मार्क पंच करा. सेंटर पंच आणि बॉल पिन हॅमर वापरून रिलीफ होल पंच करा. चला आता आपण भाग 2 साठी जास्तीचा धातू काढून टाकण्याबद्दल जाणून घेऊया. भाग 2 वर कोपऱ्यात 3 मिमी व्यासाचे रिलीफ होल ड्रिल करा. भाग 2 वर ड्रॉइंगनुसार जास्तीची मटेरियल काढून टाकण्यासाठी 3 मिमी व्यासाचे ड्रिल बिट वापरून विटनेस मार्कवर चेन ड्रिल करा आणि नंतर 6 मिमी व्यासाचे ड्रिल बीट वापरून करा. चेन ड्रिलिंग केल्यानंतर हॅकसॉचा वापर करून भाग 2 मधील जास्तीची मटेरियल कापा आणि वेगळी करा. जास्तीचे मटेरियल कापून टाकण्यासाठी चेन ड्रिल केलेल्या होल्सवर चिपिंगचे काम केले जाते. भाग 2 चे आवश्यक डायमेन्शन्स मिळवण्यासाठी विविध ग्रेडच्या फाईली वापरून जास्तीची मटेरियल काढून टाका. आउटसाइड मायक्रोमीटर किंवा वर्नियर कॅलिपरने भाग 2 च्या आकाराचे मोजमाप करा. फिनिश करा आणि स्मूथ फाईल्स वापरून गुळगुळीत करा. चला आता आपण स्लाइड फिटसाठी भाग 1 आणि भाग 2 च्या असेंब्ली बद्दल जाणून घेऊया. स्लाइडिंग फिट हे एकमेकांवर घसरणाऱ्या यांत्रिक भागांसाठी एक फिट आहे. भाग 1 आणि 2 असेंबल करा आणि स्लाइड फिट तपासा. तेलाचा एक पातळ थर चोळा आणि मूल्यांकनासाठी त्यास जतन करा. आपण उजळणी करूया की आपण खालील बाबी करण्यास शिकलो आहोत. ड्रॉइंगनुसार वर्नियर हाईट गेजसह डायमेन्शन्स चिन्हांकित करणे. हॅकसॉचा वापर करून धातू किंवा मेटल कापणे. अधिक उणे 0.25 मिलीमीटरच्या अचूकतेवर फाईल आणि फिनिश करण्यासाठी स्टेप्स पूर्ण करणे. चेन ड्रिल करणे, कापणे आणि चिपिंग करून जास्तीची मटेरियल काढून टाकणे. स्क्वेअर स्लॉटमध्ये एच फिटिंग करणे. तर हे होतं हेच फिटिंग करायच्याबद्दल. आशा आहे की तुम्हाला सगळी संकल्पना समजली असतील. भेटूया पुढच्या सत्रात.